कुटुंबाला एकत्र बसून हसता यावं, मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. तुमच्या कुटुंबाचेच भाग झालेले आपले सगळे कलाकार सज्ज झालेले, त्यांचं स्वागत करूयात. आणि आता आपण स्वागत करणार आहोत कुटुंब प्रमुखाचं, म्हणजेच आपल्या लाडक्या जजेसचं, कॉमेडी किंग मकरंद सर आणि स्माइल क्वीन रेणुकाजींचं. मित्रांनो, गावात सलमान खान आल्यानंतर जेवढी धावपळ होणार नाही ना, त्याहून जास्त धावपळ गावात पाण्याचा टँकर आल्यानंतर होते. जगातलं तिसरं महायुद्ध हे पाण्यावरनं होणार या वाक्याची प्रचिती देणारा हा प्रसंग बघूयात. येत आहेत बुंगाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स योगेश, प्राजक्ता आणि जोकर ऋषिकेश. निकला टैंकर लेके रस्ते पर वो सड़क पे सरपंच घर आल मैं उठे पानी छोड़ आया. चला चला पटकन टँकर आलेलं आहे, पाणी भरून घ्या. परत पाण्यावरनं बोंबा बोंब नको. मला एवढंच मिळालं, मला तेवढंच मिळालं. काय ना मकरंद भाऊ, तुम्हाला माहिती आहे आपल्याकडं मोबाईल मध्ये डाटा अनलिमिटेड मिळतो, पण पाण्याचा वाटा मात्र लिमिटेड मिळतो. असं असतंय. पिझ्झा बरोबर अर्धे घंटे येतो बरं का, पण आपला यो पाण्याचा टँकर डायरेक्ट आठवड्यानंतरच येईन. असं असतंय. आता तुम्ही काय करायला लागला? चला बरं शेवंत मावशी, टँकर आलंय. चला वच्छला मावशी, या बरं लवकर. हांडाभर पाणी घेऊ दे मला. मला भरू दे. हांडाभर पाणी घेऊ दे. मी काही इथं बादली काय ताशा वाजवायला नाही आणली. मी काय हंडात दम बिर्याणी शिजवायला नाही आणला. मला भरू दे पाणी, होय माग. हे पाय मी पहिले आलो तुझ्यापेक्षा. हे बघा, आता एकच बकेट पाणी राहिलेलं आहे. पटकन सांगा कोणाला पाहिजे. एकच बकेट? 10 मिनिटात कसं काय संपलं सगळं? यानं अर्ध टँकर भरून आणला असन. अर्धा कोण आणीन? तुम्हाला माहित नाही का, सरपंचाच्या घराकडे मला अर्धा टँकर पाणी खाली करावं लागतं. माय, सरपंचाला अर्धा टँकर आणि अख्ख्या गावाला मिळणार अर्धा टँकर? आता ते फर्स्ट नागरिक आहेत ना आपल्या गावाची. अरे पण तुला अक्कल नाही का? त्या फर्स्ट नागरिकाचा आधी विचार करायचा का सगळ्या नागरिकाचा फर्स्ट विचार करायचा? मी काय म्हणते? काय म्हणती? तू कर ना माझा फर्स्ट विचार. घेऊ दे ना हांडाभर पाणी. तुझा काऊन करू? तू काय लय हुरपरी लागून गेली का काय? चल. हाय याचे गावच्या पांदीतून अशी जाते ना, तर पोरांची हृदय अशी धडधडतात, सुस्कारे सोडतात मला बघून. पोट्ट्याच्या तोंडाला पाणी सुटतं मला बघून. अरे मग त्यांच्या तोंडाखाली हांडा लावून भरून घे ना. पाणी सुटतंय म्हणे. पाणी सुटतंय पाणी. अरे पोरांची काय चूक म्हणा. गावंढळ गावात गाडवीन सवाशीन. अरे त्यांनी कधी पोरगी जवळून पाहिली नाही, तर यांना सुंदर वाटणारच ना. आणि कसं आहे, सौंदर्य हे गरजेशी निगडीत असतं, माझं असं म्हणणं. दिला गधी पे तो परिकेचीच नाही का? हा जसं काय मदनाचा पुतळाच लागून गेला. याचा बाप जातो शेतातून तर एक टार्च खाली मारितो आणि याच्या थोबाडावर एक हात दिसावा म्हणून. बाय, रिकाम्या कामाला पाणी देण्यापेक्षा मला पाणी घेऊ दे. माझ्या अजून आंघोळ बाकी आहे. आंघोळ का? जसं काय आज आंघोळ केल्यावर उजळणारच आहेस. गावाला सोडलेला बोकडा हा अर्ध्या किलोमीटर वरून गेला तरी कळतं कोण गेलंय म्हणून. एक काम कर, भांडाभर पाणी घे, फडकं बुडीवर अंग चांगलं पुसून काढ. तेवढ्यानं होईल तुझं. उगा कशाला बादलीभर पाणी वाया आंघोळीला? माझं होईन तांबेभर पाण्यात फडकं बुडून. तुझाच पाय त्या दही हंडी सारखे थर असते तोंडावर मेकअपचे. ते थर काढता काढता बकेटभर पाणी संपन. माया थरांचं मरू दे, स्वतःच्या घरात पाय आधी. याची माय याच्यावरून लक्षात आलंच असेल माय काय असेल म्हणून. तुम्हाला सांगते, कोळशात टाकली तर माय कुठली कोळसा कुठला कळायचा नाही. माय पण निर्मळपणाचा दिखावा केवढा. आबा बाबा, म्हणजे याची माय बी मेकअपचे थर चढितो का काय? याच्या मायचा मेकअप करायचा म्हणलं ना, आता बूट पॉलिशच आणायला लागेल.
तुम्हाला सांगते मी घरी बरं का पाहुणे रावळे आले तर तरी आली ना पाहुणे स्टँडर्ड असतात मॅनरलेस असतात एकदम हा असा पटकन गिलास दिला आता बाया तोंडाला पान लावत नाही तसं वरून पितात तसं वरून पाणी प्यायलं ना तरी याची माय एक एक गलास धुवायला 2-2 गलास पाणी वापरती ताड घाशी ती थोबड बघिती ताड घाशी ती थोबड बघिती अगं बाई चमकलंच नाही अगं प्रॉब्लेम थोबड ते का ताटात आहे माझ्या माईबद्दल काय बोलती माझ्या बापाबद्दल बोल ना अरे माझा बाप इतका संत माणूस एवढा त्याग गावात पाणी टंचाई आली तेव्हापासून त्याने दारूत कधी पाणी टाकलं नाही कोरेच पॅक मारतो माझा बाप कोरे मारू मारू असं तोंड झाले माझ्या बापाचं आडवं केळ तोंडात बसलं असं तोंड आहे. आणि माझ्या घराबद्दल बोलती स्वतःच सांग ना हिचा भाऊ 10-10 वेळा टमरेल घेऊन तिकडे डोंगर मागे जातोय दादाला अतिसराचा त्रास आहे जरा एवढा अतिसाराचा त्रास तर तिकडे डोंगरावर घर कर म्हणा मग आणि अतिसाराचा त्रास नाहीये त्याला अतिसाराचा त्रास नाहीये त्याला अतिप्रसंगाचा सोच आहे तिकडे डोंगरा मागे लपतो कपारीत जाऊन बसतो आणि येणार जाणार बायाकडे लक्ष ठेवतो गावातल्या बायकाचा टायमिंग याला विचारा टायमिंग तुला नाही इथे अजून थांब जरा टाइम येईन माझा एक दिवशी ये बघ कसा बोलतोय तुला तडा तडा आणि तू याला पाणी देणार आहे का मला दे ना पाणी भू भाऊ डायरेक्ट भाऊच हा भाऊच काल माझ्या स्वप्नात परमपूज्य प्याडेंद्र महाराज आले होते त्यांनी मला दृष्टांत दिला गेल्या जन्मी मी द्रौपदी होते मला म्हणले आज तुझा भाऊ कृष्ण तुला भेटणार आहे तो तुला काहीतरी फिरवत असताना दिसणार आहे काहीतरी भाऊ तूच आहे माझा भाऊ ताई दादा ताई दादा थांब त्या द्रौपदीनं कृष्णाला राखी बांधली होती मी पण तुला ही चिंधी बांधते राखी म्हणून गोड मान दादा ताई तुझे उपकार कसे फेडू ग मी तू माझ्यासाठी यो पदराचा तुकडा फाडलास पदराचा नाही धोत्राचा तुकडा आहे तो हिच्या बापाच्या धोत्राचा तुकडा आहे हिच्या बापाला मुळव्यात झाल्यापासून त्यांना धोतर घालणं सोडले त्याचा तुकडा असं यो माझ्या पप्पा बद्दल काय बोलायचं काम नाही माझा पप्पा आहे ना तुझ्या बापासारखा पिऊन असा फुफाट्यात लोळत नाही आहे रे हिचा पप्पा यांच्या दारात एक हापशी होती बरं का हापशी तर असा समजायचा की माझ्या बापाचीच हापशी असा माझीच्या बापाचा दिवसभर त्या हापशीवरच हापसू हापसू पार वाकडा झाला हिचा बाप चालताना बी असा चालवतोय असा असा तुम्ही माय बिता यायची भिकाऱ्यावाने आमच्या हापशाव पाणी भरायला आमचा हापसा अगं सार्वजनिक हापसा होता तो होता तर आमच्या दारात ना तुमच्या दारात उकिरडा बी आहे तो बी तुमचाच आहे का अशी जीना. ताई मला सांग तुमच्या दारामध्ये हापसा आहे तर मग इकडे टँकर पाणी भरायला कशाला आली तिकडेच भरायचं ना तिकडं पाणी आलं असतं तर तुझ्या मिन्नतवाऱ्या कशाला केल्या असत्या माकड तोंड्या 1000 वेळा हपसला तरी एक टिपूस पाणी येत नाहीये कसं येणार पाणी अरे गावात एवढी छान नदी होती ती बी आटली सगळी हाव ना गावात नदी होती ना तेव्हा त्याच्यात हुंदडायला इतकी मजा यायची ना ओंदाडायला म्हणी येणीच्या मैत्रिणी म्हशीवानी ऋतून बसायच्या पाण्यात आणि हे आणि याचे मित्र काठावर दिवसभर डराव करत बेडकासारखे आमच्याकडे बघत नाही पण ताई कसं आहे ना आता त्या नदीचं पाणी अडवलंय तिथं बंधारा टाकलाय सगळं पाणी शहराकडेच वळलं ग माहितीये हा होता ना बंधाऱ्याच्या कामाला 20 रुपये रोजानं अरे तिकडे जेवढा घाम गाळला तेवढं तरी पाणी मिळालं का गावाला मोठा माझा सांगत होता मी बंधाऱ्याच्या जॉबवर आहे मी बंधाऱ्याच्या जॉबवर आहे जॉब म्हणे जॉब आता विचार ना आपल्या पाण्याचा जाब हे पण तू नीट बोल कर माझी नीट बोल हिच्या आधी 2 वेळा सोडले तुला असा मारी नंबूस काढत तू सोडलं का खारोड्या तोंडाच्या तुझ्या तर अशा डोक्यात हांडा टाकते ना मीच तुला 2दा सोडलंय या बघा तुम्ही असं भांडू नका आज मला कळलंय आज मला कळलंय आणि पटलंय सुद्धा की तिसरं महायुद्ध हे पाण्यामुळे होणार आहे असं काऊन म्हणते अरे तुम्ही भराना पटकन पाणी काय लावलंय आता फक्त बादली भर पाण्यासाठी मला ताट कळत ठेवणार आहे तुम्ही हा कळत कसं नाही तुम्हाला ताट देणार नाही बायको जेवायचं घरी गेलं तुला जेवायचं पडलंय तर आमच्या तोंडचं पाणी पळालंय रे अरे तिकडे शहरातल्या लोकांनी बोरिंग मारू जमिनीतली पातळी खालवली
त्यांनी तिकडे झाडं तोडले तरी त्यांना 24 तास पाणी आहे आणि आमची पहा मरमर पाण्यासाठी. आम्ही झाड जगवतो, निसर्ग सांभाळतो, तरी 1 टँकर पाणी आठवड्यातून, ते बी अर्धा टँकरच आमच्या वाट्याला. नाही बरोबर आहे ना, झाडे जगवता, पण जो येतो तो डायरेक्ट नगदीच पिकं घ्यायला लागला ना. सगळ्याला त्या ऊसाचाच पुळका, पाणी कसं पुरणार आहे बरं? त्या जमिनीमध्ये बोरिंग मारून मारून त्या जमिनीचे हाल एवढे बोरिंग झाले तर डायरेक्ट आता लावारच लागायची वेळ लागली आहे, पण पाणी काही सापडना झालंय. असं सगळं झालंय. नाही कसं आहे, आपल्या गावात पण आता ती बॉटल बंद पाण्याची फॅक्टरी आली आहे ना, नुसते पाणी उपसतात आणि शहरात 20-20 रुपयाने बाटल्या विकतात, पण आम्हाला प्यायला पाणी नाही. मला लयच बोक्कर आहे रे तुम्ही दोघं. मीच येडमट राहिलो, तुम्ही दोघं लय समजदार झाले. नाही हिचं माहित नाही मला, पण मी जन्मापासूनच आहे समजदार. असं का? कवाचा जन्म आहे तुझा? 7/13/1990. 7/13 असं नसतं रे, 7/12 असन. आणि तुझा जन्म आहे ना दाखला नसन, 7/12च असन. लय 7/12च आहे नाही हो. नाही 12 महिनेच नसतात, 13 महिने कुठे? हे त्याचं काय आहे, दुष्काळातला जन्म आहे ना माझा. ते म्हणतात ना दुष्काळात 13वा महिना, असं आहे ते. दुष्काळात 13वा महिना. तरीच म्हणलं असं आंबा चुसल्याने तोंड गाऊन यायचं. सगळ्याला वाटतो हापूस आहे, पण हाय तो जंगल्या. बघ दादा, बघ कसं बोलितो. तू ह्याला पाणी देणार का? त्यापेक्षा तुझ्या बहिणीला 1 खंडा पाण्याची ववाळणी घाल दादा. या बाताई दिला असतं, पण आता तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये जेवढं पाणी होतं तेवढं सगळं संपलंय. टँकर रिकामा झालं ग. मुस्काड्या, मग तू कशाला थांबलाय? जा ना, खप ना कुठेतरी. काळ कर ना थोबाड तुझं. या बाप, काय स्वार्थी बाई आहे ही. जवळ पाणी होतं तवर दादा भाऊ वहिनी, आता डायरेक्ट मुडद्या. पाण्यापेक्षा मोठा स्वार्थच नाही राहिला आम्हाला. आता तुला सांगतो, ती विद्या बालन ओरडू ओरडू सांगती की शौचालय नसेल तर सासरी जाऊ नका. अरे आम्ही शौचालय बांधून करू काय? तिथं वाटायलाच काही नाही पाणी तर. अरे असं वन फिरावं लागतं एक हांड्यासाठी. आम्हाला गावात कोणी पोरगी देईना. हा मग म्हणून म्हणतोय, तुम्ही असं आपापसात भांडण्यापेक्षा तुम्ही लग्न करा. म्हणजे कसं आहे, बादली आणि हांड्यावरनं भांडणं बी होणार नाही आणि जे काही पाणी यायचं ते एकाच घरात जाईल. कसं आहे, पाहियो काय म्हणाल पाहियो. म्हणजे ते कसं दिसन पाहिजे तुझं तर. चिरंजीव गंगाधर आणि ची सौका गोदावरी यांचं पाणी प्रश्नासाठी शुभ विवाह. काही काय बोलितो. त्या संपतरावच्या सरिताच्या लग्नात 4 टँकर पाणी मागितलं हुंडा म्हणून. मा पप्पा कुठून देईन एवढं? काय जायचं तुझ्या पप्पानी? मी सांगेन माझ्या घरच्याला काही नको मला. अगं तुझा नवरा लात मारी तिथं पाणी काढीन. हा पहा काय नाव आहेत, गोदावरी आणि गंगाधर, आणि पाण्यासाठी सगळी मरमर. तू अभि तर नाव सागर आहे. तू अभि तर सगळं पाणी आटलं. हे काय संपलं सगळं? नाही ठीक आहे ना, जाऊ दे ना. बस ताई ठरलं तर मग. हा. तुझ्या लग्नामध्ये वराडी मंडळींना आपल्याकडनं 1 टँकर पाणी मोफत. हा. हा पण एकट्या काय? वर्षभरात माझ्या मांडीवर. ए, आ? नाही म्हणजे जावळं काढून घ्यायला भाचा नाही तर भाजी आलीच पाहिजे. बाबू, यो तर डायरेक्ट लेकराच्या जन्माला पोचला. लेकराचा जन्म झालाच आता टाका त्याला पाळण्यात मग. अरे टँकरचा पाईप नाही, तू पाळण्याची दोरी आहे धरत. ते टँकरचा पाईप धरू धरू हाताला घट्टे पडलेत. आज दोरी धर चल. हा हा. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, नशिबी आमच्या सदा दुष्काळ. पाणी वाचवून आणू सुकाळ, जो बाळा जो रे जो. गावात पाणी आलं नसलं तरी तुमचं हे त्रिवेणी संगम आम्हाला खूप आवडलं. खूप धमाल आली. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? क्या बात है, बहुत बढ़िया. योग्य फार छान लिहिलं होतंस तू. मुळात पाणी प्रश्न हा फार गंभीर आहे, पण तरीसुद्धा तू एक मिश्किलीची जोड देऊन एक वेगळं कथानक मांडलंस, त्याबद्दल तुझं अभिनंदन. खरं तर मला डॉक्टर पोळांची खूप आठवण येते हे स्किट बघितल्यानंतर, की खेडोपाडी जाऊन म्हणजे पाण्यासाठी खूप सामाजिक कार्य त्यांचं सातत्याने चालू असतं. जालना जिल्ह्यातल्या एका गावात महिन्यातनं कधीतरी एकदा पाणी यायचं, तर त्या डॉक्टर पोळांनी तिथे जाऊन पेशवेकालीन बंधारा शोधून तो पुनरुज्जीवित केला आणि त्या गावाला आता टँकर मुक्त केलं. तर असे रिअल हिरो जे आहेत त्यांना सातत्याने समोर आणलं गेलं पाहिजे. आणि या समस्येचं गांभीर्य उन्हाळ्यामध्ये फार जाणवतं, म्हणजे मराठवाडा विदर्भामध्ये तर जास्त जाणवतं आणि कोकणामध्ये पण अलीकडे पाणी टंचाई वाढत चालली. ह्याचा गांभीर्याने विचार होणं फार महत्त्वाचं आहे. पण तू ह्या विषयाला हात घातलास वेगळ्या पद्धतीनं का होईना, आणि तुमच्या तिघांचाही परफॉर्मन्स फार चांगला आणि फार उत्तम होता. त्याबद्दल तुमच्या तिघांचंही मनःपूर्वक अभिनंदन. रेणुकाताई? खरंच योग्य, सातत्याने तू अत्यंत गंभीर विषय आणि तरी त्यात विनोद कसा घुमतोस ते खरंच आश्चर्यचकित करून जातं खरंच. आणि तुम्हा तिघांचाही परफॉर्मन्स पण तितकाच चांगला होता आणि महत्त्वाचं भाषण आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही सादर केलं.
खूप खूप अभिनंदन. थँक्यू. या तुमच्या सुंदर परफॉर्मन्सबद्दल मी तुम्हाला टोपी देतो आणि मी सेल्फी घेणार आहे. आणि आम्ही दोघं हे एकत्रच करतो. मित्रांनो, ब्रश करताना आपण नळ उघडा ठेवला की जेवढं पाणी आपण वाया घालवतो तेवढं पाणी गावातल्या माणसांना 4 माणसांना पाणी पिण्यासाठी पुरू शकतं. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा आणि घ्या एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. जब छाए इसका जादू कोई बच ना पाए. शाळेत मुलं मोजणाऱ्या शिक्षकांना देशातली माणसं मोजायला पाठवतात. अशी जनगणना करणाऱ्या बिचारांची काय काय अवस्था होते बघूया. अशीच एका शिक्षकाची अवस्था. येत आहेत बुंगा टीमचे कॅप्टन स्पॅडी आणि सुप्रिया. हे हे टिंग टॉंग 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 ए टिंग टॉंग. ओ बाई ओ बाई ओ बाई ओ बाई दार उघडा दार. कोण आहे? मी सरकारी अधिकारी आहे. काय कटकटे, काय काम आहे? ते मला थोडी माहिती हवी होती. कशाला? ते आम्ही जनगणना नाही आम्ही जनगणना आम्ही आहे ना जनगणना तेच करतोय, करेक्ट करतोय मी. थांबा थांबा. आम्ही आहे ना जनगणना करायला आलोय. हो ना. हा. हम असे ताट उभे हा. राहा आणि एक साथ म्हणा राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. ए, नाही ना. अहो बसा तुम्ही, बसा. लगेच तुम्ही राहिले तुम्ही पण ना. हो बाई तसं नाही. अहो जनगणना म्हणजे ते हा सेन्सस साठी आलोय. हा मागच्या शेतात लय शेणखत पडलं. अगं ये अहो शेणखत नाही हो. जनगणना सेन्सस म्हणजे ते आम्ही तुमच्या घरात किती माणसं राहतात ना ते मोजायला आलोय. का तुमच्या घरात माणसं कमी आहेत? नाही तसं नाही. ते सरकारनं मला नेमलेलं आहे की बाबा या गावात किती माणसं आहेत ते जाऊन मोज. म्हणजे कसं सगळ्या देशाची लोकसंख्या मोजता येते म्हणून मी दारोदारी जाऊन त्यांच्या घरातली माणसं मोजतोय. अरे बाबा कशाला एवढी वनवन करतो तू? हा मी सांगते हे बघ. आमचं गाव आहे ना 500 घरांचं आहे. काय एका घरामध्ये अंदाजे 5 लोक पकडली तर किती होतात? कर हिशोब कर. अरे पाडा म्हण ना 500चा. 500चा पाडा. अरे सोपं आहे हे बघ. 500 एके 500, 500 दुने 1000, 500 त्रिक 1500, 500 चौक 2000, 500 पंचा 2500. बाई तुला 500चा पाडा येतो? मग वा, आता वा. लिहते कागदावर 2500. नाही बाई असं मोगम माहिती नाही चालत. अशा अंदाजे माणसं नाही मोजता येणार. तुम्ही नीट सांगा तुमच्या घरात किती माणसं राहतात ते. हा लिवा. मी हा. सुमा आत्या, हा. सुमा आत्याचे काका, हा. आमचे हे हा. बंटी, हा. राणी, हा. ऐश्वर्या, ऐश्वर्याचा भाऊ अभिषेक. ऐश्वर्याचा भाऊ अभिषेक. वा 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 वा. बरं हा छाया राहिली. छाया छाया. हा. एकूण 8 लोक राहतात म्हणजे. नाही तशी राहत नाही. छाया, ऐश्वर्या आणि बंटी आहे ना ते फलटणला राहतात. अहो मग त्यांची नावं नका हो सांगू. का सरकारने सांगितलं की त्यांना मोजू नका म्हणून? अहो तुम्ही या घरात राहणाऱ्या लोकांची संख्या सांगा. आणि मग फलटणची लोक अरे त्यांच्यासाठी वेगळी माणसं नेमलीच सरकारनं. कशाला नेमायची? इथून सांगितली असती ना त्यांची माहिती. अहो तुम्ही इथं बसून सगळ्या फलटणच्या लोकांची माहिती सांगणार आहे काय? आणि त्या दोघांसाठी सरकारने वेगळी माणसं धाडले तिकडे. ती फक्त दोघांची ना अख्ख्या फलटणची माहिती देणार आहेत. तुम्ही या घरात तुमच्या घरात किती माणसं राहतात तेवढं सांगा मला. एक तर उन्हात आणत फिरायचं, घाम येतो नुसतं. तुम्हाला काय नाही म्हणायला. उन्हात आणत फिरायला लागतं. हा किती माणसं राहतात ते सांगा. मी सुमा आत्या. पाऊस पडला का तुमच्या घरात?
गेला 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 चुकला नाहीतरी पावसाचा भरोसा कुठे कधी पडतो होय, होय, होय. हा, हा, या, तुम्ही, या. हा. मी सुमात्या हा. सुमात्याचे काका हा. आमचे हे हा. बंटी आणि राणी आणि नाही राणी 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 आणि मुडद्याला कळतच नाही राणी अरे राणी राणी कळलं राणी मोठी राणी राणी सांगते राणी तुम्ही या घरात किती माणसं राहतात ते सांगा तेवढं कन्या राहत होता माझा कन्या नाही, बाई. असा कसा गेला माझा कन्या नाही, बाई, ऐका, बाई. चांगला होता माझा कन्या बाई. चांगला होता ग कन्या बाई मी समजू शकतो मी तुमच्या भावना समजू शकतो थोडं पाणी पिऊन घ्या थोडस नाही मी काय आता तो माणूस गेला त्याला काय करणार ना आपण जाऊ द्या ना. 8 वर्षाचा होता तेव्हा गेला माझा कन्या म्हणजे चांगला दुसरी तिसरीत असणार नाही मी सांगते तुम्हाला अजूनही असा घरात ना दिसतो मला गण्या अजूनही दिसतो मला गण्या अजून दिसतो? मग मी काय करते दूध भाकर अशी कुस करून ठेवते आणि मग तो जातो दूध भाकर कुस करून म्हणजे गण्या म्हणजे कुत्रा होता माझा जय असा गोड भुंकायचा तुम्हाला सांगते असा गोड भुंकायचा डिक्टो किशोर कुमार साथी रे तेरे बिना भी क्या जिन्यात असायचा कोण्या माझा जिन्यात बाई गप्प बसा हा गप्प बसा आणि तुमच्या या घरात हयात म्हणजे इथे राहतात ना तशी हयात प्राण्यांची नावं सांगा अम्मा बू म्याव आय असल्या प्राण्यांची नावं सांगू नका हा एक मिनिट आई शपथ उन्हात आणत नाही एक तर फिरायला लागतं आई शपथ 1 मिनिट घामाला सांगा खरं तो बाई पावसाचा काय भरोसा नाही कधी पण पडतो काय आलं? निवाता अरे 1 मिनिट हा थांबा हा बोला बाळ्या दूधवाला आहे दूधवाला तुमच्या घरात राहतो हा माझा मानलेला भाऊ आहे अरे पण तो तुमच्या घरात इथं येऊन राहतो हा अरे म्हणजे तो त्याचे कपडे चड्डी बनियान वगैरे इकडे ठेवतो हा म्हणजे दूधवाला तुमच्या घरात दूध टाकायला येतो आणि चड्डी बनियान इथंच काढून जातो हो तसं नाही अहो म्हणजे काय आहे, पाणी नाही ना पाणी टंचाई आहे तेव्हा तो दूधवाला त्याचे कपडे घेऊन येतो इथेच धुतो आणि जातो बाई या तुमच्या घरात सतत राहणाऱ्यांची नावं सांगा मला सतत कोण राहत उंदर तुझ्या अहो सतत म्हणजे तुमचा नवरा तुमची पोरं अशी माहिती सांगा अहो नाही हो नवरा सकाळी कामाला निघून जातो रातच्याला येतो हा. सतत घरात उंदर असतात एक मिनिट जवळ बाहेरच काढून देतो बाई आत्ता या घरात जिवंत माणसं किती आहेत 2 कोण तुम्ही आणि मी अरे मला नका मोजू मग तुम्हाला कोण मोजणार मला मोजायला सरकार नेमल तिकडे माणसं हो एक काय ते ठरवा आधी काय म्हणालात घरामध्ये किती माणसं आहेत ते सांगा आता काय म्हणालात आत्ता जिवंत माणसं किती आहेत तुम्ही अडाणी आहे काय तू ओ बाई तुमच्या पाया पडतो मी सरकारी माणूस आहे आम्हाला सरकारने कागद इकडे नीट मोजून दिलेत त्याच्यापेक्षा एक जरी वरचा कागद लागला ना तर आमच्या खिशातनं पैसे टाकावे लागतात आतापर्यंत तुमच्या या माहितीमुळे 3 कागद खोडाखोड झाले हो बाई मी तुमच्या पाया पडतो मी उन्हात आणत सगळे इकडे पायपीट करत असतो मी भूगोलाचा शिक्षक आहे हो भूगोलाचा शिक्षक तुम्ही मला कसली गणित बिणित घालता मी सांगतो ती उत्तरं तुम्ही द्या ना प्लीज बाई म्हणजे तुम्हाला या घरातल्या माणसांची माहिती हवी आहे त्याच्या आईला मगाधरनं काय विचारायला लागले तुम्हाला बरं मला सांगा तुम्ही आता ही लोकसंख्या काढल्यावर किती लोकसंख्या आहे हे कधी कळणार हा त्याला जातील थोडेसे दिवस पण आता तुम्ही तुमच्या घरातली परिस्थिती सांगा ना प्लीज कशी सांगणार तुम्ही मला सांगा का? आता आमची वशी पोटूशी आहे तिला कधीही बाळ होऊ शकतं आणि मला अशी ना खात्री आहे की तिला जुळं होणार आहे ते कसं मोजणार तुम्ही सांगा मला आता आमचे सुमात्याचे काका 82 वर्षाचे आहेत तुमचा हा आरडा ओरडा ऐकून कदाचित म्हातारा गचकला नाही, असेल sorry. त्याची वजाबाकी कशी करणार नाही, sorry. म्हणजे त्यांना हयात मोजायचं की नायात मोजायचं नाही बाई म्हणजे तुमचं हे म्हणणं बरोबर आहे हा. पण ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरूनच आम्ही जनगणना करतोय ना बरोबर लिवा मी सुमात्या आमचे हे सुमात्याचे काका म्हणजे सुमात्याचे मिस्टर हा
सुमात्याचे काका म्हणजे सुमात्याचे मिस्टर. बरं हा. म्हणजे कसं आहे की आम्ही त्यांना काका म्हणतो, बरोबर. पण आता तुम्ही आम्हाला विचारलात काका म्हणजे कोण, तर तुम्हाला वाटतं आमचे काका. आमचे काका हयात नाही, ते मयत झालेले आहेत. म्हणून म्हटलं सुमात्याचे काका. सुमात्याचे काका म्हणजे सुमात्याचा नवरा. ओ बाई, तुमच्या घरातल्या लोकांना तुम्ही काय नावाने हाक मारता हा तुमचा प्रश्न आहे. हो, तुम्ही आहे ना, तुम्ही आता या घराची मालकीन म्हणून या घरात किती लोक राहतात तेवढं मला सांगा. म्हणजे आधी सांगायचं ना. कोमल वंश, तुमच्याकडे कोणतरी आलंय. कोमलवंश कोण? या घरातली मालकीन. मग तुम्ही कोण? मी शेजारी राहते, चहा पावडर संपली होती म्हणून आली होती. अहो अहो ऐका ना. हो 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 ऐका. हो हो ऐका. हो आता ह्यांनाच कशात मोजायचं, हयात की नायात? रेणुकाताई, फारच अम्युझिंग आणि एंटरटेनिंग होतं आणि त्याच्यातलं जे म्हणजे जी थोडीशी ट्रॅजेडी होती त्या जॉग्रफीच्या शिक्षकाची, ती पण एकदम नेमकी पोचली आणि खूपच अप्रतिम प्रहसन होतं. फॅन्टॅस्टिक, मला फारच आवडलं दोघांचं. मकरंद सर, फारच छान, अप्रतिम सादरीकरण. आणि तू प्याड्या अप्रतिम उभा केलास तो मास्तर, म्हणजे तो तेवढाच वैतागलेला असतो तेवढंच. आणि मला ते तुझं गमछा प्रकरण तर अप्रतिम आवडलं. आणि सुप्रियानी पण अप्रतिम बाई उभी केली. खरंच एवढा त्रास देतात त्यांना. क्या बात आहे, बहुत बढिया. मी पण उभा राहून टाळ्या वाजवल्या. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कला. मित्रांनो, कॉलेजमधली हॉस्टेल लाईफ म्हटल्यानंतर धमाल मस्ती चालणारच. इथे सुद्धा एक लेडीज हॉस्टेल आहे. बघूया त्यात काय धमाल चालली. येत आहेत सुसाट टीमचे व्हाईस कॅप्टन शशी, नम्रता आणि जोकर योगिनी. बरी आहेस ना रे? खिडकीत काय करतेस? इकडे हो. खिडकी किती वेळा सांगितलं, हजारदा खिडकीत जाऊ नकोस. रेक्टर मॅमने बघितलं तर केवढं मोठं प्रॉब्लेम होईल. चिन यार, आतापर्यंत काही प्रॉब्लेम झाला का? आता काय होणार आहे? प्रॉब्लेम झाला ना तर स्वतः निस्तर. हा ठीक आहे, मी बघीन. एडिट मॅजिक यायचं नाही. जा कपडे धु. जास्त लाडा देऊ नकोस. गेल्या आठवड्यात मी धुतले होते, या आठवड्यात तू धुवायचे. जा. मास्क कुठे लखवतेस? तुला ही हॉस्टेलची रूम आहे ना, मग काय ती माझी आहे, कळलं ना? आणि मी लपवते तुला. मी उगाच ना तुम्हाला बोलायला लावू नकोस. आणि मी गंडवते त्या रेक्टर मॅडम ना तुझ्यासाठी. फारच झालं आता हे. तू वगैरे गंडवत नाहीयेस, त्यांना कळत नाहीये मी इथे राहते, कारण हे माझंच स्किल आहे, कळलं का? त्यामुळे जरा चिल घे. उगाच काहीतरी बोलू नकोस फालतू मध्ये. सोड ग, माझ्याशी बोलू नकोस. माझ्याशी बोलू नकोस. तू काय बोलतेस? मिस ब्रिगेन्झा, आमिनाइजा. रूम नंबर 26. कोण आलाय आता? थांब बघते मी. तू कुठे चाललीस? दार वाजलंय. कोण आहे? रूम नंबर 26. चलो दरवाजा खोलो, तुमको पुलिस ने चारों तरफ से घेरा हुआ है. डॉक्टर मॅडम आल्या. गावात चलो जल्दी जल्दी दरवाजा खोलो, नहीं तो दया दरवाजा तोड़ो. मॅम तुम्ही वाव, लुकिंग व्हेरी स्वीट. हो तुम्ही आज इथे कशा काय मॅम? आत येऊन सांगू का? नको नको, तुम्ही कशाला कष्ट घेताय? नाही, मला आत यायचंच आहे. मला माहित आहे या रूम मध्ये काहीतरी ना गडबड आहे. अहो, काहीच- इथे कोणतरी राहतं. मला कोणीच नाही. कोण? मिस योगिनी, मला तुमचे पाय दिसतायत. नीट लपा. अय्या मिस योगिनी, तुम्ही इथे लपलात. द्या टाळी. पूर्णपणे लपलात तुम्ही, मला दिसतच नाही. आता पूर्णपणे बाहेर या बघू. चोर 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 चोर
मला चोर मॅम चोर चोर नाहीये मला माहिती आहे कोण आहे. मिस योगिनी पोफळे, तुम्ही बेडच्या मागे काय करत होता? बेडच्या मागे ते हे आपलं हे झाडून काढत होते. झाडून खूप ना जळमटा झाली आहेत ना बेडच्या मागे, जरा क्लीन करत होते. क्लीन. न मग ही कोण आहे? सख्खी बहीण आहे माझी. पोफळे आवटे अण्णावसोर तुमचे चेहरे पण जुळत नाहीये. तेच मी तुम्हाला सांगते तर तुम्ही मला बोलायला चान्सच देत नाही आहात. सख्खी मावस बहीण, तिची आई पोपळ्यांना दिलीये, माझ्या आईला आवट्यांना दिलीये, तुमच्या आईला कोणाला दिली? कोणाला दिलीये तुमच्या आईला? केरकरांना दिली ना. मग तुम्हाला गोंधळून टाकू नको. ही कोण आहे? ही खरंच ही माझी सख्खी मावस बहीण आहे. आजच आली बुलढाण्याहून. पण इथं काल पण होती. काल पण होती, आली होती बुलढाण्याहून. परवा पण होती. परवा पण होतीस, आली होती बुलढाण्याहूनच आली होती ती परवा पण. ही का बुलढाण्यावरून रोज अपडाऊन करते का तुला भेटण्यासाठी? तुम्ही मला कन्फ्यूज करू नको मॅडम. तुम्ही मला नेमकं कधी ते विचारा. तुम्ही तिला काल पाहिलात, आज पाहिलात, परवा पाहिलात की नेमकं कधी? नाही तर मी उगाच खोटी पडते ना. गेल्या महिन्यात सुद्धा मी हिला पाहिलं होतं. तेव्हा मी आले होते हिला भेटायला बुलढाण्याहून. हा कसं आहे माहितीये का, गरिबांची रेखा. हिचं वाक्य जरी तू म्हणालीस ना त्याचा अर्थ तोच होतो, कळाला ना? आणि बुलढाणा म्हणजे का सांताक्रूज एवढं अंतर नाहीये रोज अपडाऊन करायला. आणि हे बघ, घरी आल्यानंतर ना जायचं पण असतं, भेटल्यानंतर निघून जाणे हा एक भाग आहे. नेमका तोच भाग कसा विसरतेस तू? नाही ऍक्च्युली मी राहिले कुठे, इथे राहतच नाही. भेटून झाल्यावर निघूनच जाते. निघून जाते. हो रात्री का? नव्हते इथे मी. रात्री कुठे होते मी? नाही. मी तुम्हा दोघींना पण कॅमेऱ्यात पाहिलंय. कोणाच्या कॅमेरा? कशा कशा दिसत होतो आम्ही? सांगा ना. उड्या मारताना. उड्या मारता. मी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तुम्हा दोघांना पण ना गेट वरून उड्या मारताना पाहिलेलं आहे. सीसीटीव्ही मध्ये क्लिअर दिसलेला आहे. सीसीटीव्ही मध्ये कसं काय? सीसीटीव्ही बघता तुम्ही? सीसीटीव्ही बघता? टीव्ही? नमा काय माहितीये का, माझ्या रूम मध्ये टीव्हीच नाहीये. म्हणून मी सीसीटीव्ही पाहत बसते. आणि सगळे कॅमेरे एक्सटेरियर लावलेत ग, इंटेरियर काहीच नाही, काही गंमतच नाही. मग सीसीटीव्ही पाहताना मला दिसलं की तुम्ही दोघी, हा मला तुम्ही गोंधळून टाक. तुम्ही दोघी ना उड्या मारताना पाहिलं. कुठे गेला होतात? ब्योमकेश बक्षी. त्याच्यावर कशाला गेला होतात? ब्योमकेश बक्षी नावाचा सिनेमा आहे. तुम्हाला सांगू का मॅडम, केवढा मोठा सिनेमा आहे तो. बघेन मी सीसीटीव्हीवर, केबल टीव्हीवर. अहो तुम्ही ते बघाच. पण आम्ही जेव्हा तो सिनेमा बघत होतो ना, म्हणजे इंटरवल मधनं सुद्धा निघायची हिंमत झाली नाही आमची. हो. काय डेप्थ आहे त्या फिल्मची. फिल्म संपल्यानंतर सुद्धा 2 तास त्याच्यावर आम्ही डिस्कशन करत बसलो होतो. आणि त्याच्यातच हिची बुलढाण्याची गाडी निघून गेली. मग मला सांगा, आता हिला बिचारीला एकटीला रात्री 1 वाजता मी असं रस्त्यावर सोडून जायचं बरं दिसतं का? नाही. एकट्या स्त्रीला. एकट्या स्त्रीला असं समाजात भटकणं किती धोकादायक आहे. तुम्हाला तर चांगलंच माहिती असेल मॅम. मला पण चांगलं कळतं ग. कळतं ना. मला एकटीला ना बाहेर रात्रीचं फिरताना फार भीती वाटते. भीती वाटते. त्यात माझं लग्न पण नाही झालंय ना. मग काय, मी मिली आपली रात्रभर बसलेली असते सीसीटीव्ही पाहत. मग सीसीटीव्हीवर मी तुम्हाला मी सीसीटीव्हीवर पाहिलेलं आहे. मला सांग, ही एकटीची रूम आहे ना तुझ्या? ही काय करते? मी इथे मॅडम असं काय करता? मी बुलढाण्याला राहते ना, तिकडनं आली मी. हे काय तुझं कर्तृत्व झालं का? म्हणजे मी कर्तृत्व म्हणून नाही गप्प सांगत आहे. बस, नाहीतर ना हे तोंडात कोंबीन. आता हेडफोन कोणाचा आहे? स्टेथोस्कोप आहे तो, स्टेथोस्कोप. आणि ऍप्रन? माझं आहे. ऍप्रन इथे माझं आहे. हे सगळं माझं आहे. माझ्या घरात आली म्हणून सगळं तुझं झालं काय? नमा ऐक ना, हा मॅम. हे कॉलेज ना इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि तू इंजिनिअरिंग कॉलेजची स्टुडंट आहे. इथे ना T² सापडायला हवा, ऍप्रन नाही. चला आता तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करा. चला पटकन कबूल करा, माझ्याकडे वेळ नाहीये. प्लीज. आय एम सॉरी.
चुकलं ही राहते माझ्याकडे. तू राहतेस ना इथे? हो मी राहते. किती दिवस झाले? हे फक्त 2 महिने, अच्छा, म्हणजे तसे 4 महिने झाले. खर तर 8 झाले. ऍक्च्युली वर्ष होत आलं. नालायक मुलगी आहेस तू, नालायक एकदम. किती खोटं बोलते. हे बघ हे इथे तू मेडिकल कॉलेजची स्टुडंट आहेस ना? हो मी मेडिकल कॉलेजचं नाव सांग. छत्रीबाई बबनदास ठाकरसी मेडिकल कॉलेज. हो ना? मग त्या कॉलेजचं हॉस्टेल का भूकंपामध्ये गेलं? नाही मॅडम, ऍक्च्युली हे बघ तू काही सांगू नको. नाही. त्या कॉलेजचं हॉस्टेल इंदिरानगर जवळ आहे. तुम्हाला कसं काय माहिती? कारण त्या हॉस्टेलची रेक्टर माझी कझिन आहे. कळलं? बघा काय? तेच तर. नाही म्हणजे मी तुम्हाला सांगते काय ते इंदिरानगर लांब आहे ना आणि हे जवळ पडतं तिला कॉलेज पासनं. Actually. म्हणून मी माझ्या बहिणीला इथेच ठेवून घेतलं. नमा त्या हॉस्टेलमध्ये हिला फुकटची रूम मिळाली होती. ती भाड्याने दिली ना? वा 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 वा. म्हणजे तुझी रूम तू भाड्याने दिली आणि हिच्या रूम मध्ये तू भाड्याने राहतेस. हा? आणि मी आपली इथे बसली आहे सीसीटीव्ही पाहत. एक क्षण पण थांबायचं नाही. चालते प्लीज गेट आउट. गेट आउट प्लीज गेट आउट. ठीक आहे आम्ही जातो. फक्त ही चुगली कोणी केली ते सांगा. सीसीटीव्हीने जा घरी. चला चला निघा ओय, निघा. मॅम. हे चादर हे सगळं घेऊन जा. अहो, चादर अहो, मॅम, तुम्ही काय करताय असं टाकू नका. काय कर योगिनी पोफळे. ऍड्रेस आमच्या हॉस्टेलचा. म्हणजे आता या हॉस्टेलमध्ये तुझ्या नावाच्या चिठ्ठ्या यायला लागल्यात. एवढी जुनी झालीस तू. नाही हा उद्या तू पॅन कार्ड बनवशील, रेशन कार्ड बनवशील, पासपोर्ट बनवशील, हे हॉस्टेल स्वतःच्या नावावर करून घेशील. काय लिहिलंय बघू. आईने पाठवलं असणार आहे. आई पण ना खरंच ना मग सांगायचंच ना माझं. सांगायचं का इथलं पत्ता कोणी त्याला सांगितलं होतं तुला? आईला दिला आता होता. वाच ते पत्र. ते काय हे बघा माझी राहायची व्यवस्था झाली आहे दुसरीकडे. तेच आईने लिहून पाठवलंय. आई? हा हे बघा. डिअर योगिनी डार्लिंग. डार्लिंग. प्रेमाने आई मला डार्लिंग म्हणते ना. हा, खूप विचार. दिवसांनी पत्र पाठवलं तिने. सर्वप्रथम रेक्टर मॅडमना सप्रेम नमस्कार सांग. अय्या मला नमस्कार. सप्रेम किती वर्षानंतर मला नमस्कार. मला वाचू दे. ते- मला वाचू मला. अहो तुम्हाला अक्षर नाही लागणार. नाही अक्षर करणार, नाही मी लागणार. वाचून दाखवते. आपली राहायची सोय झाली आहे. आपल्यासाठी एक बंगलाच विकत घेतलाय. आपल्यासाठी म्हणजे माझ्यासाठी आणि नमासाठी already राहायची सोय कळलं, झाली. रेक्टर मॅडमचे आपल्यावर खूप खूप उपकार आहेत. त्या उपकाराची परतफेड म्हणून आपल्याच नात्यातलं एक स्थळ बघितलंय. मुलगा डॉक्टर आहे. कुठे? मॅम सॉरी तू न सॉरी मी मॅम सॉरी मॅम मॅम हे काय झालं? मॅडम प्लीज ऐका. मला माहितीये की आईने असं तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल लिहायला नको होतं. भावनेच्या भरात लिहिलं असेल ना तुम्ही. सो सॉरी. जाऊ दे तू फाडून देते. नाही नाही नाही. छान लिहिलंय. वाच वाच वाच. छान लिहिलंय. गप ना. ऐकायचंय तुम्हाला? मुलगा पायलट आहे. आता डॉक्टर म्हणाली होतीस ना? दोन्ही असेल ना. खूप शिकलाय. डॉक्टर आणि पायलट असं दोन्ही आहे. त्यांनी तिथे बोईंग मध्येच त्याची डिस्पेन्सरी पण सुरू केली आहे. काय सांगते? तिथल्या तिथेच उपचार करतो आणि 7 लाख रुपये पगार आहे. काय 7 लाख रुपये रुपये पगार? मॅम ऐकताय ना? आणि तुझ्यासाठी गोड गोड हे काय? मुगाचे लाडू पाठवते असं क्या आईने बात लिहिलंय. आहे. वा, मुगाचे वा. मला मुगाचे मला आवडतात. तुला सांगते चल, तिकडे उचल. खूपच संस्कारी आहे ग थँक्यू. तुझी आई. माझ्या आई वडिलांनी पण माझ्याबद्दल एवढा विचार केला नाही तेवढा विचार हिच्या आई वडील माझ्याबद्दल. पण मॅडम या सगळ्याचा आता काय उपयोग ना. आम्हाला तर रूम सोडून जावी लागणार. सो नाही नाही असं कसं. मी आहे ना. नाही नाही तुमची इच्छा असेल ना तर आम्ही खरंच आम्ही इकडनं निघून जातो. ऐक ऐक नका जाऊ. हे बघा आता तुम्ही इथून जायचंच नाही. कधीच जायचं नाही, नाही. पण- जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत जायचं नाही.
जायचं नाही नाही. लग्न होईपर्यंत हो. वा. मॅडम तुमचं लग्न होईपर्यंत ना आम्ही डिग्री पण घेणार नाही. आम्ही नापासच होत राहू सतत. किती खोड्या किती खोड्या हं? झाला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. कसली खडूस आहे ना पण जाऊ दे ना. ऐका ना मॅडम मी काय म्हणते, ऐका ना, तुम्ही ते कसं पत्र घेतलं झालं हे आईचं अक्षर लागणार नाही तुम्हाला ते काय लागेल सगळं. एवढं लिहिलेलं लागलं तर अक्षकांना लागणार. प्रिय योगिनी डार्लिंग. आई प्रेमाने डार्लिंग म्हणते मला. हो का? मग आई प्रेमाने बदामामध्ये बाण पण मारते का? ते लाडू तुला आता त्या खडूस रेक्टरच्या हॉस्टेलवर राहण्याची गरज नाही. आपल्यासाठी खोली बघितली. त्या हाडळीन रेक्टरला कुठलाही मुलगा लग्नासाठी मिळणार नाही. माझा शाप आहे. मॅम सॉरी. क्या बात आहे, बढिया. शशा आज म्हणजे तू छा गया. मला तुमची मुळात गोष्ट आवडली आणि ह्या प्लॅटफॉर्मवरचं जे सादरीकरण असायला पाहिजे तशाच धाटणीचं हे सादरीकरण आहे. अत्यंत मिश्किल, अत्यंत विनोदी आणि शशा तू आउटस्टँडिंग होतास यामध्ये. आणि योगिनी आणि नमा तुम्ही पण फार अप्रतिम साथ दिली त्याला. क्या बात आहे. म्हणजे तुमचं तिघांचंही टायमिंग फार अफलातून झालं. शशा तुझ्या परफॉर्मन्ससाठी आणि या तुमच्या सादरीकरणासाठी मी तुम्हाला टोकतो. रेणुकाताई तुला कसं वाटलं परफॉर्मन्स? क्या बात आहे शशा, फॅन्टॅस्टिक काम केलंस तू. काय अप्रतिम दिसतोस बाई म्हणून. वा 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 वा. तुझं जेंडर जरी उसवलं असेल तरी पूर्ण स्किट तू शिवून घेतलं. मी सेल्फी घेणारच. मित्रांनो आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. तर आज आपण आपल्या लाडक्या परीक्षकांना स्टेजवरती बोलवणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत त्यांचा अभिप्राय. रेणुकाताई हा आठवडा कसा वाटला? खूप छान वाटला. वेगवेगळ्या आशयाचे स्किट्स आपल्याला बघायला मिळाले. शशा क्या बात है, अप्रतिम परफॉर्मन्स, फारच उत्तम सादरीकरण. आणि योग्या प्राजक्ता तुम्ही पण फार फार अप्रतिम काम केलं आणि ऋषानी मस्त साथ दिली. सो फॅन्टॅस्टिक. पण मला वाटतं मकरंद आणि आम्ही अग्री करतो की ह्या आठवड्यातला जो सर्वोत्तम परफॉर्मन्स होता तो पॅड्या आणि सुप्रियाचा होता. आणि तुम्हाला सगळ्यांनाच हे ऐकून खूप आनंद होईल की आता उन्हाळा सुरू होणार आहे. मे महिन्यात एक उन्हाळा स्पेशल होणार आहे कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये. आणि कलर्स मराठीतर्फे बेस्ट परफॉर्मन्सला एक खास गिफ्ट मिळणार आहे. त्यामुळे सुपर कूल परफॉर्मन्सेस करा आणि ते गिफ्ट मिळवा. क्या बात आहे. मकरंद सर कसा वाटला? खूप छान. अर्थातच आता रिझल्ट म्हणजे फॉर्मॅलिटी आहे. अर्थातच बुंगाट टीम पुढे आहे कॅप्टन्सच्या परफॉर्मन्समुळे. सगळे उत्तमोत्तम परफॉर्मन्सेस देतातच आहेत पण आता उन्हाळ्यामध्ये स्पेशल गिफ्ट हॅम्पर कलर्स मराठीकडनं मिळणार आहे म्हटल्यानंतर खूप जोरदार चुरस आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात शुक्रवार शनिवार रात्री 9:30 वाजता कलर्स मराठीवर. तेव्हा पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कला.